धन्यवाद स्वरुणाताई. बाहेर श्रावणाच्या सरी बरसताते आणि कानावर तुमचा उखाणा गेला. खूप छान वाटलं. अत्यंत समर्पक शब्दात आणि भावपूर्णरित्या आपण आपले हृदयगत व्यक्त केले. आता मी प्रकाशकीय मनोगत व्यक्त करायला श्री मुरली मनोहर व्यास यांना पाचारण करते. श्री मुरली मनोहर व्यास. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. माझे नित्य आराध्य भगवान श्रीकृष्णचंद्र आनंदकंदन, चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकाली आणि विद्येची आणि वाणीची देवी माता सरस्वती यांच्या चरणी वंदन. त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले आजच्या समारंभाचे प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष श्री मनीषभाईजी महाराज, चंद्रपुरातील ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्याचार्य, साहित्याचे भूषण असलेले आदरणीय डॉक्टर सालफळे साहेब, नुसतं साहित्यिकच क्षेत्र नाही, शल्यचिकित्साचं क्षेत्रच नाही, तर मानवी जीवनाला आकार देण्यासाठी किंवा मानवी जीवनामध्ये जे विकार झालेले आहेत त्यांची शस्त्रक्रिया करणारे असे डॉक्टर. अनेक डॉक्टर आहेत, शस्त्रक्रिया करणारे खूप डॉक्टर आहेत, परंतु मानवी जीवन बिघडलेलं त्याची शस्त्रक्रिया करणं हे खूप सोपं काम नाही आहे. आणि ते काम सहजगत्या करणं, वनवासी कल्याण आश्रम चालवायचा एक असं महनीय कार्य जे वनवासी लोक आहेत, जे सामाजिक प्रवाहापासून दूर राहिलेले आहेत, त्यांच्या मुलांना शिक्षण देणं, त्यांचं पालन पोषण आणि त्यांच्या जीवनाला आकार देणं, ही गोष्ट म्हणजेच अध्यात्म. बरोबर आहे ना? नुसती पूजापाठ करत बसणं, राम 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 करणं, माळा घेऊन राम राम करणं हेच नसतं, अध्यात्म नाही आहे. तर मानवी जीवनाला आकार देणं. आणि हे असंच मानवी जीवनाला आकार देण्यासाठी आजचा हा उपक्रम म्हणजेच प्रश्न अध्यात्माचे उत्तर जीवनाचे या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे असं मी अधिकृतरित्या सर्वप्रथम घोषित. कारण ही प्रकाशन करणाऱ्याची जबाबदारी असते, उद्घाटन करणाऱ्याची जबाबदारी असते की या वास्तूचं किंवा या कार्यक्रमाचं रीतचं उद्घाटन केलं. तसंच शाब्दिकदृष्ट्या प्रकाशकांनी सांगणं आवश्यक आहे की आज या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. आजपासून हे पुस्तक फक्त अरुणाताईचीच राहिलेले नाही, तर हे सार्वजनिक झालेलं आहे, हे संपूर्ण समाजाचं झालं. आम्ही पत्रकार जोपर्यंत आमचं पेपरमधून वृत्तपत्र म्हणजे प्रेसमधून वृत्तपत्र बाहेर येत नाही, तोपर्यंत ते माझं आहे. आणि ते बाहेर आल्यानंतर काय झालं, ते सर्व लोकांचं झालेलं आहे, सर्वसमावेशक. आजपासून हे पुस्तक सर्वांचं झालेलं आहे. अध्यात्म म्हणजे काय, प्रश्न प्रारंभ तिथूनच होतो. अनेकांना असं वाटतं अध्यात्म म्हणजे नुसतं रामराम केलं, देवाजवळ बसलं आणि सगळं टीका लावला, टमका लावला, हे केलं ते केलं, भाव दिला, केलं म्हणजे काम.